नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या कोकणी कोलवारकर यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आता फ्रेश झाला आम्ही सर्वजण, सगळे फ्रेश होऊन बसलेत आणि आता आम्ही निघतोय दगडूशेठ हलवाई मंदिरा जवळ दर्शनासाठी। इकडे प्रतीक सेठ आहेत आमचं, तिकडे रमेश बुवा बसले। चला प्रवासाला सुरुवात करूया। चाय पिया थांबला, आता आम्ही चाय पिऊन आता आम्ही निघतोय। इकडे मित्र आहेत महेंद्र गायकवाड म्हणून, तर ते म्हणजे आम्ही बरेच वर्ष ओळखतो। त्यांच्या तर्फे झाले आपल्या मंडळातर्फे त्यांचं थोडं स्वागत करूया। त्यांच्यासोबत एक ग्रुप फोटो घेऊया आणि आपण मग पुढच्या प्रवासाला निघूया। आम्ही चाललोय दगडूशेठ मंदिराजवळ दर्शनासाठी। सकाळचे वाजले 6। इथं अक्षर आम्हाला होता। कुठं आहे मंदिर? जोशीवाडीवाला इथं आहे। हरेश नितेश नमस्कार। अवघ्या 5 मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालंय आणि आता निघालोय पुढच्या प्रवासाला, म्हणजेच स्वामीनारायण मंदिर ते जाणार आहोत। आता खाऊ वाटप चालू आहे। आमच्या श्रीकोणवाडी हनुमान मंडळाचे कोर कमिटी सदस्य नारायण नाचरे यांनी आम्हाला खाऊ वाटप केलेलं आहे। मित्रांनो, आता आपण आलोय स्वामीनारायण मंदिर येथे। तब्बल 27 एकरमध्ये हे मंदिर विस्तारलेलं आहे। तुम्हाला दाखवतो आता मंदिर आतमधून कसं आहे ते। आम्ही आता चाललोय मंदिरामध्ये। इकडं मंदिर आहे, एंट्री तिकडून पुढे आहे। आम्ही सर्व 40 जण आहोत। मित्रांनो, या मंदिराचं 2005 साली उद्घाटन करण्यात आलं होतं।
संपूर्ण आजूबाजूचा परिसर आहे मंदिराचा. आमचं संपूर्ण जय बजरंगबली कला पथक 40 जण आम्ही आलोय. आणि इकडं मंदिर आहे. शांत वातावरण एकदम मस्त. तर आम्ही दर्शनासाठी आतमध्ये जातोय. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. स्वामीनारायण महाराजांचं मूळ नाव घनश्याम महाराज आहे. मित्रांनो, या मंदिराला कुठल्याही सिमेंट स्टीलचा वापर केलेला नाही. राजस्थानी दगडी कोरीव आकारामध्ये हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. आणि वरती पहिल्या मध्यवर्ती स्वामीनारायणांची मूर्ती आहे. आणि खाली आपले संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, विठ्ठल रुक्मिणी आणि प्रभू श्रीराम, सीतामाई, शंकर आणि पार्वती यांच्या मूर्ती आहेत. छोटे छोटे मूर्त्या तुम्ही बघू शकता. महर्षी व्यास, कोरीव काम एवढं चांगलं केलं आहे ना मंदिराचं. इथं चरण आहेत मोठे. पायाजवळ ते बघ. मित्रांनो, तुम्ही पुण्यामध्ये आला तर नक्की या मंदिराचं दर्शन घ्या. मंदिराची दर्शनाची वेळ 8 ते 12 आहे. त्यानंतर 12 ते 4 हे मंदिर बंद असते. तर 4 ते 8 परत हे मंदिर दर्शनासाठी खुलं होतं. इकडे सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे. हे मंदिर 100 वर्षापेक्षा जास्त टिकू शकतं. स्वामीनारायण महाराजांचे मंदिर भारतामध्ये एकूण 12 आहेत. गुजरात, नाशिक, पुणे आणि दिल्लीमध्ये सर्वात मोठं मंदिर आहे. मिसळ कशी आहे? चव मिसळची कशी आहे? मिसळ कशी आहे? मिसळ कशी आहे? कशी आहे मिसळ? किती पाव खाल्ले? 4 पाव खाल्ले. खूप मस्त. आणि याने किती खाल्ले? याने किती पाव खाल्ले? 10 पाव. कात करती काय? यावंच लागतं. हॉटेलचा नाश्ता. कशी वाटली मिसळ गाण्या? मस्त. सांगायचं झालं तर मिसळमध्ये लिंबू, मिरची, कांदा सर्व टाकलं स्वाद येतो. असं त्या मिसळमध्ये होता. प्लस मटकीचा रस्सा, प्लस चिवडा, शेव चिवडा
अशा काही गोष्टी टाकल्यावर चव येते, तेव्हा त्या गोष्टी ठीक आहे, चांगल्या होते. हा आमचा रस्ता गाडी बंद पाहिजे एकदम पाण्याने भिजणारे निसर्ग आहे. खरंच 4 पाव खाल्ले, अजून मन नाही गेलं कारण पोट भरलं आहे, मस्त आहे. मित्रांनो, आमच्या गाडीला 20च्या वरती स्पीड पकडत नव्हता आणि आता हे दादा आलेत आणि काहीतरी सॉफ्टवेअरचं इश्यू आहे, काहीतरी बोलवलं ते आता मला करून देत आहेत. लॅपटॉप घेऊन आले दादा. सर गाड़ी की सर्विसिंग अभी हो गई है, मेरे ख्याल से 6-7 हज़ार किलोमीटर गाड़ी थी वहाँ सर्विस करके शोरूम में शुरू है भिवंडी. यही आदमी अरे जब हम लोग में आप लोग सुबह से भूखे बैठे, आप लोग नाश्ता करें. बस देखिए. मित्रांनो, आम्ही निघालो होतो तोरणा किल्ल्यावरती जायला, पण आमची बस काय 20च्या वरती स्पीड पकडत नव्हती. स्पीड निकाला ना गाड़ी. मग आम्ही ठरवलं की मुंबईत रिटर्न जायचं. पण आमचा बजरंगबली आमच्या सदैव पाठीशी असतो, आम्हाला कधीच निराश करत नाही आणि आम्ही प्रत्येक वेळी अनुभूती घेत असतो. संडे मुले टाटाचे सर्व शोरूम सुद्धा बंद होते. रस्त्याच्या साईडला आम्ही बघत होतो कुठं भेटतंय काय शोरूम. संडे मुलं बंद होते आणि आता हे दादा आलेत. या दादाने आम्हाला गाडी व्यवस्थित करून दिली आहे. आम्ही आता निघालोय तोरणा किल्ल्यावर. आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी. आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी. आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी. वाट किती पाहू रे गणा, वाट किती पाहू रे गणा, धावत ये लवकरी. वाट किती पाहू. आता आम्ही तोरणागडाच्या पायथ्याशी पोचलोय. तर जात आहोत तोरणागडावरती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला जिंकलेला तोरणा किल्ला आहे. चला जाऊया तोरणा किल्ल्यावरती. चला आता आम्ही गड चढायला सुरुवात केली. चार काय करायचं चला दिलो काय गाव चला द्या. वाट बघ कशी आहे गडावरती जाण्याची. एक खालचं दृश्य.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1674 साली पहिला जिंकलेला गड म्हणजे तोरणा किल्ला. हा तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील वेले तालुक्यातील वेले गावाजवळ तोरणा किल्ला आहे. तोरणा किल्ला चढायला कमीत कमी 1-1.5 तास लागतो. जय जय शिवाजी, जय शिवाजी. महादेव महादेव. तोरणा किल्ला हा 1470 ते 1486 दरम्यान बांधला असावा, मात्र तो कोणी बांधला याचा पुरावा उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषावरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. बघू शकता पावसामुळे रस्ता खचला आहे. गडाने शाल पांघरलेली आहे. जय जय शिवाजी, महादेव महादेव. मित्रांनो, गडावरती बांधकाम चालू असताना कामगारांना काम करताना सोन्याच्या मोहराने भरलेले 22 हांडे सापडले. त्याचा वापर महाराजांनी पुढे राजगड बांधण्यासाठी केला. गडावरती हवा भरपूर आहे. मित्रांनो, आता इथून मेन ट्रॅकिंग चालू होणार आहे. धोक्यामध्ये थोडं दिसत नाही, धोका पडला आहे. बघा, दम लागलाय म्हणून बसलेत. आमचा प्राणी मित्र आहे.
मित्रांनो पावसाला सुरुवात झाली आहे, पाऊस पडायला. आणि इकडे लोखंडी खांब लावलेत जेणेकरून गड चढताना तोल जाऊन कोणी खाली पडू नये म्हणून. अरे सावकाश बा. इथून खरी ट्रॅकिंग चालू होते. मित्रांनो आता महाद्वाराजवळ पोहोचलो आहे. मित्रांनो, या दरवाजाचं बांधकामाने एकत्रित रचना तुम्ही पाहाल तर खरंच खूप अद्भुत अशी रचना आहे. या अशा प्रकारच्या दरवाजांना गोमुख दरवाजा असे म्हटले जाते. जवळजवळ आम्ही 1 तासामध्ये गड चढलोय. पूर्ण दुःख पसरले गडावर. आम्ही आता पहिला आलोय खोकर टाके येते. पाणी आहे इथे. नेटवर्क काय करायचं आहे? स्वर्गामध्ये आलो नेटवर्क काय करतो. भवानी जय शिवाजी, भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमो पार्वती पते. झुंजार माची आहे आणि इथूनच राजगड किल्ला दिसतो. मागच्या वर्षी आलेलो राजगड किल्ल्यावरती. धुक्यामुळे आता नाही दिसू शकत. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. नमो पार्वती पते. हर इकडे कोकण दरवाजा आहे. इथे तोरणेश्वर मंदिर आहे.
बाटल्या का दोन. इकडे मेघाई मंदिर आहे. मेघाई देवीचं मंदिर आहे इकडे. आता आम्ही शेतकरी हॉटेलला जेवायला बसलोय. पोरं तिकडून येत आहेत, बसलेत. खाली बंद कर लावा. 6 वाजलेत. आता जेवणार आणि मुंबईला यायला निघणार. जेवायला बसायला आहे. खाली बसून पण जेवू शकतो. रोटी आणि चिकन रस्सा आहे. इकडे बसले. मित्रांनो जेवण आता आमचं झालं आहे आणि आम्ही निघतो मुंबईला यायला. तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय.